भारतामध्ये भ्रष्टाचाराचं राजकारण नेहमीच केलं जातं। जेव्हा सरकारी पैशाचा अपहार केला जातो तेव्हा सरकारच्या तिजोरीची लूट केली जाते असं आपण म्हणतो। आणि म्हणून जेव्हा जेव्हा देशात भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली तेव्हा तेव्हा लोकांनी त्याची गंभीरपणे दखल घेतली। उलट काही सरकार सुद्धा त्यामुळे बदलली गेली। उदाहरणार्थ बोफोर्स स्कॅम, अर्थात बोफोर्स स्कॅम मध्ये काहीही आढळून आलं नाही हा भाग वेगळा। अण्णा हजारे यांनी 2G स्कॅम आणि अन्य प्रकरणावरनं जे आंदोलन केलं त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। मनमोहन सिंग सरकार गेलं तेव्हा आपल्याला सिलेक्टिव्ह राहून चालणार नाही। सर्वच भ्रष्टाचार हा वाईट आहे अशी आपण भूमिका घेणं आवश्यक आहे। परंतु अण्णा हजारे अशा प्रकारे भूमिका घेत नाही। भारतीय जनता पक्ष विरोधात असतो तेव्हा अण्णा हजारे जास्त सक्रिय होतात आणि जेव्हा भाजप सत्तेवरती असतो तेव्हा त्यांना भ्रष्टाचार दिसतच नाही असं लोकांना वाटू लागलेलं आहे। त्यामुळे अण्णा हजारेंची विश्वासार्हता संपलेली आहे। किरीट सोमय्या हे अण्णा हजारेंप्रमाणे सिलेक्टिव्ह असतात। एका चॅनेलवरती आणि एका वेब पोर्टलवरती मुलाखत देताना किरीट सोमय्यांनी मान्य केलं की मला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, गो अहेड दिला की तुम्ही महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची प्रकरणं बाहेर काढा आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेतली प्रकरणं बाहेर काढा। आणि हातोडा घेऊन जाणारे किरीट सोमय्या अर्थात बरोबर चॅनेलवर ठेवून हे आपण पाहिलेले आहेत। पण जी प्रकरणं त्यांनी बाहेर काढली त्या प्रकरणाच्या मध्ये आपल्याला असं आढळलं ज्यांच्यावर त्यांनी आरोप केला ते सरकारमध्ये आले। आणि अशा वेळी माझी भूमिका ठाम आहे, मी या प्रकरणांचा पाठपुरावा करणार असं किरीट सोमय्या कधी म्हणाले नाही।